नमस्कार मित्रांनो, आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र या अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. शिक्षक होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी मानसशास्त्र हा विषय अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या अभ्यास प्रवासाची. आज आपण शैक्षणिक मानसशास्त्रात ही काही खालील महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. जसे की शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास, व्याख्या, शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, त्याची उद्दिष्टे, शिक्षण संकल्पना, शिक्षणाच्या व्याख्या, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व शिक्षणाचे प्रकार. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. टी नोट्स मराठी. तर चला सुरुवात करूयात. शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास. शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास म्हटलं की काही महत्त्वाची नावं समोर येतात. जसे की जोहान विल्स, जोहान पेस्टॉलॉजी, फ्रेडरिक फ्रोबेल आणि जोहान हर्बर्ट यांनी सर्वप्रथम 1800च्या दशकाच्या उत्तरार्धात शिक्षणाच्या पद्धती तपासल्या व वर्गीकृत केल्या. त्यात सर्वप्रथम आपण बघणार आहोत जोहान विल्स. 1493 ते 1540 असा यांचा कार्यकाळ. शिकण्यासाठी शाळेला महत्त्वाचे स्थान आहे यावर जोर देणारा हा पहिला विचारवंत होय. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक समजून घेण्यावर भर व शिकण्यात सरावाला महत्त्वाचे साधन यांनी मानले. त्यानंतर डी ॲनिमा ॲट विटा या ग्रंथात त्यांनी शैक्षणिक कल्पना मांडल्यात. त्यानंतर येतात जोहान पेस्टॉलॉजी. 1746 ते 1827 असा यांचा कार्यकाळ. यांनी लहान मुलांसाठी प्रारंभिक शिक्षण महत्त्वाचे असे यांनी सांगितले. शिकविण्याच्या नियमावली व शिकविण्याच्या पद्धती यांनी प्रसिद्ध केल्या. त्यानंतर जोहान हर्बर्ट 1776 ते 1841 यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. यांनी मानसशास्त्र हा ग्रंथ लिहिला. यांनी पाठाच्या 5 पायऱ्या म्हणजेच हर्बर्टची पंचपदी सांगितली. ती पंचपदी अशी: प्रस्तावना, हेतुकथन, आशय प्रतिपादन, उपायोजन व मूल्यमापन ही मिळून बनते हर्बर्टची पंचपदी. त्यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवांचे वर्णन करणारे व स्पष्टीकरण करणारे शास्त्र, अशी व्याख्या क्रो यांनी दिली. त्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मानसशास्त्राचे उपायोजन म्हणून शैक्षणिक मानसशास्त्र, अशी व्याख्या B.F. स्किनर यांनी दिली. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचा वापर करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशी व्याख्या गुथ्री व पावर्स यांनी दिली. त्यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप. शैक्षणिक प्रक्रियेचा सर्वंकष अभ्यास. शैक्षणिक मानसशास्त्रात शिक्षण प्रक्रियेतील सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास केला जातो. उदाहरण: अध्ययन, अध्यापन, विद्यार्थी, आशय, सुगे पद्धती या सर्व घटकांचा सर्वांगीण अभ्यास करतात. त्यानंतर येतात शैक्षणिक समस्या. शिक्षण संदर्भात येणाऱ्या समस्या काय? त्या अशा: बालकांच्या अध्ययनविषयक समस्या, शिक्षकांच्या अध्यापनविषयक समस्या, अभ्यासक्रम यासारख्या समस्यांचा सविस्तर अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर येते विकासात्मक शास्त्र. नवनवीन माहिती, सूत्रे, पद्धती यांची भर या शास्त्रात पडते. नवीन कल्पनांचा भर पडतो. त्यामुळे या शास्त्राचे स्वरूप गतिशील होते. त्यानंतर शैक्षणिक प्रक्रिया कशी सुदृढ करावी. शैक्षणिक प्रक्रियांचा पद्धतशीर अभ्यास, माहितीचे संकलन करून त्याचे उपयोजन करणे आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियांना शास्त्रीय बैठका प्राप्त करून देणे याद्वारे शैक्षणिक प्रक्रिया सुदृढ केली जाते. हे महत्त्वाचे आणि हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत अध्ययनार्थी. अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी हा शैक्षणिक कार्याचा प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती व्हावी हे शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक, नैतिक या प्रत्येक अवस्थेतील बदलांची नोंद घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम शैक्षणिक मानसशास्त्र करते. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया. बालकांचे अध्ययन कसे होते, नेमकी ही प्रक्रिया कशी घडते, अध्ययनाच्या पद्धती कोणत्या, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते, या सर्व बाबींचा विचार मानसशास्त्रात होतो. तर येथे अध्यापन पद्धती. अध्यापनाचा मूळ उद्देश विद्यार्थ्याला शिकविणे हा आहे. त्या दृष्टिकोनाने चांगले व परिणामात्मक अध्ययन कसे होईल याची जाण शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकाला करून देते. त्यानंतर येते मूल्यमापन. अध्ययनार्थ्याला अध्ययन दिल्यानंतर अपेक्षित वर्तन बदल झाले की नाही हे पाहण्यासाठी मूल्यमापनाचा अभ्यास करावा लागतो.
त्यासाठी कोणतीही पद्धती तंत्रे वापरावी, गुणनिदान कसे करावे या सर्व घटकांची माहिती शैक्षणिक मानसशास्त्र देते. पुढे आपण बघणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राची नेमकी काय उद्दिष्टे आहेत. तर सर्वप्रथम अध्यापन सुधारण्यासाठी, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी, समायोजनासंबंधी समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग कसा होतो हे समजून घेणे. शिस्त, वर्तन व्यवस्थापन, सामाजिक व नैतिक वर्तन याविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा वापर करणे. प्रेरणा व शिक्षा यांचा योग्य वापर करणे. व्यक्तिभिन्नता, परिपक्वता लक्षात घेऊन बालकांचा विकास घडवून आणणे. स्मरण, विस्मरण, संवेदना, अवबोध, प्रेरणा, भावना, अवधान, अभिरुची, अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे ही काही शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत. त्यानंतर शिक्षण संकल्पना म्हणजे काय? तर अध्यापन प्रक्रियेत अभ्यास करण्यापूर्वी शिक्षण या संज्ञेचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतील शिक्ष धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ उपदेश करणे होय. एज्युकेशन हा शिक्षणासाठी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. एज्युकेशन या इंग्रजी शब्दाची व्याप्ती लॅटिन भाषेतील टू एड्युकेअर या शब्दापासून झाली आहे. लॅटिन भाषेत त्याचा अर्थ टू ब्रिंग अप किंवा टू लीड आउट म्हणजे जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्यांचा आविष्कार करण्यास मदत करणे असा होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत शिक्षणाच्या व्याख्या. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. मानवातील उपजत दैवी गुणांचा अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय, असं स्वामी विवेकानंद यांनी व्याख्या दिली होती. मानवाच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय, अशी व्याख्या महात्मा गांधी यांनी दिली होती. मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वप्राप्त विकास म्हणजे शिक्षण होय, असे प्लेटो यांचे म्हणणे होते. त्यानंतर निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय, असे अरिस्टॉटल यांचे म्हणणे होते. शिक्षण म्हणजे बालकाच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय, असे रुसो यांचे म्हणणे होते. शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया होय, अशी व्याख्या जॉन ड्यू यांनी दिली. तर मित्रांनो, या सर्व व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघणार आहोत शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. शिक्षण ही अविरत व अखंडपणे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नैसर्गिकपणे आणि सहज घडत असते. शिक्षण, विद्यार्थी व अध्ययन अनुभूती या 3 केंद्रापासून ही प्रक्रिया चालते, म्हणून ही एक त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया सुद्धा आहे, ज्यात मानसिक क्षमतांचा विकास साधला जातो. त्यानंतर शिक्षण प्रक्रियेची नेमकी उद्दिष्टे काय? अध्ययनातून बालकांचे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्ये विकसित करणे. त्यानंतर बालकांचे निरीक्षण करणे, अनुमान मांडणे, तर्क लावणे यासारख्या क्षमतांचा विकास करणे. विद्यार्थ्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जाणीव करून देणे. राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची माहिती त्यांना करून देणे. त्यानंतर माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानविषयक कौशल्ये विकसित करणे. ही काही शिक्षण प्रक्रियेची उद्दिष्टे आहेत. यानंतर आपण बघणार आहोत शिक्षणाचे प्रकार काय? तर शिक्षण देण्याच्या पद्धतीवरून शिक्षणाचे पुढील प्रकार पडतात, जसे की औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण. त्यात सर्वप्रथम येते औपचारिक शिक्षण. तर औपचारिक शिक्षण म्हणजे काय? विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण म्हणतात. तर औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये काय? औपचारिक शिक्षण हे शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक शिक्षण संस्थेतून दिले जाते. या शिक्षणाचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर नियोजन असते. यात अभ्यासकृत, अध्यापन पद्धती, विद्यार्थी, वेळापत्रक यांना महत्त्वाचे स्थान असते. या शिक्षणात परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, पदवी, प्रमाणपत्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर औपचारिक शिक्षणाचे घटक. तर औपचारिक शिक्षणाचे घटक कोणकोणते? विद्यार्थी, शाळा, परीक्षा, वेळापत्रक, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, पुस्तके आणि शिक्षके ही औपचारिक शिक्षणाची घटके आहेत. त्यानंतर आपण चर्चा करूया अनौपचारिक शिक्षणावर. तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय? पारंपरिक वर्ग किंवा औपचारिक शिक्षणाच्या वातावरणाच्या बाहेर जे ज्ञान, कौशल्य, वृत्ती निर्माण करते त्यास अनौपचारिक शिक्षण म्हणतात. वैशिष्ट्ये. 4 भिंतींच्या बाहेर कोणत्याही अध्यापिकाविना नियोजित अभ्यासक्रमाशिवाय होणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण घेणारा व देणारा बहुतेक एकमेकांपासून दूर असतात.
हे शिक्षण समूह, संपर्क माध्यमे, मुक्त विद्यापीठे, संस्था, समाज यांच्या माध्यमातून होत असते. ज्यांना वेळेअभावी शिक्षण घेणे अशक्य नसते त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. फावल्या वेळेचा सदुपयोग व वेळेची बंधने यात नसतात. औपचारिक शिक्षण हे अनौपचारिक शिक्षणास पूरक असते. हे मुद्दे लक्षात ठेवा. तर त्यानंतर आपण बघणार आहोत अनौपचारिक शिक्षणाचे घटक. अनौपचारिक शिक्षणाचे घटक आहेत मुक्त विद्यापीठे, संगणक, संपर्क माध्यमे व ग्रंथालय. अनौपचारिक शिक्षणाचे ध्येय एकात्मिक प्रामाणिक मनुष्य विकसित करणे असून हे शिक्षण समाजाच्या विकासात योगदान देऊ शकते. त्यानंतर सहज शिक्षण. नेमकं सहज शिक्षण म्हणजे काय? तर सहज शिक्षण हा अनौपचारिक शिक्षणाचाच एक भाग येतो. आपल्या जीवनातील सगळेच शिक्षण आपण शाळा, महाविद्यालय यामधून घेत नाही. आपले घर, कुटुंब, नातेवाईक, समाज यांच्याकडून देखील आपण विविध क्षेत्रातील अनुभव मिळतात. उदाहरण, इतरांचा सन्मान करणे, उजव्या हाताने जेवणे, व्यवस्थित कपडे घालणे, स्वच्छतेच्या सवयी. अशी कौशल्ये आपण कुटुंब, समवयस्क मुले, समाज यांच्याकडून सहजपणे शिकत असतो, म्हणून त्यास सहज शिक्षण म्हणतात. त्यानंतर सहज शिक्षणाची वैशिष्ट्ये काय? तर कोणताही साचेबंदपणा सहज शिक्षणात नसतो. वेळापत्रक, पूर्वनियोजन नसते, त्यामुळे मुक्तपणे अनुभवांचा स्वीकार होतो. शिकण्याची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे घडते. दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगातून शिक्षण मिळत असते. सहज शिक्षण परिसरामधील अनुभवावरून मिळत असल्याने त्यात व्यक्तीला काळ, वेळ असे बंधन नसते व अध्ययन उत्स्फूर्तपणे घडते, त्यामुळे ते आनंददायी व दीर्घकाळ असते. आशा आहे की नोट्स तुमच्या TET, CET परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. सतत अभ्यास करा, कारण ज्ञान हेच खरे बल आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.